CET JEE चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन ही कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. या अगोदरचे 2 लेक्चर्समध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले आणि रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, प्रोडक्ट रूल, ॲडिशन रूल, सबस्ट्रॅक्शन रूल आणि क्वोशंट रूल हे बघितले. आता कंपोजिशन ऑफ फंक्शन किंवा कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असते तर एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. डीपमध्ये आपण फंक्शन चॅप्टर आहे, त्या फंक्शन चॅप्टरमध्ये डीपमध्ये 2 फंक्शनचं कंपोजिशन कसं फाइंड करतात ते आपण डिस्कस करणार आहे. फक्त आजच्या लेक्चरमध्ये कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करतात आणि कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्टँडर्ड फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह सारखेच असतात. तर आजच्या लेक्चरमध्ये काही रूल्स आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे क्लिअर करणार आहे आणि विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल पण काही डिस्कस करणार आहे. 6 ते 7 रूल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. आपण कम्पेअर करून स्टँडर्ड ऑफ फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह सोबत कम्पेअर करून रूल बघणार आहे. इकडे मी डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन लिहितो आणि त्या साईडला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन आपण बघू. बघा, फंक्शन एक 6 रूल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. y इज इक्वल टू x टू दी पॉवर n जर असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, dy बाय dx इज इक्वल टू n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. सेकंड, y इज इक्वल टू 1 अपॉन x टू दी पॉवर n, याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू मायनस n अपॉन x टू दी पॉवर n प्लस 1. थर्ड, y इज इक्वल टू रूट x, याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन 2 रूट x. y इज इक्वल टू लॉग x, चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन x. फिफ्थ नंबर, y इज इक्वल टू साइन x, याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे कॉस x. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आणि ट्रिग्नोमेट्रिकमध्ये जे कंपोजिट फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह नंतर बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. y इज इक्वल टू a टू दी पॉवर x, y इज इक्वल टू a टू दी पॉवर x असेल तर डेरिव्हेटिव्ह a टू दी पॉवर x इंटू लॉग e. 6 नंबर, y इज इक्वल टू e टू दी पॉवर x, डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x. बघा, हे 6 जे स्टँडर्ड फंक्शन आहेत, या स्टँडर्ड फंक्शनचे जे कंपोजिट फंक्शन्स आहेत, म्हणजे या कंपोजिट फंक्शन म्हणजे एकदा सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो कंपोजिट फंक्शन म्हणजे कसे. सपोज आता हे फर्स्ट फंक्शन आहे y इज इक्वल टू x टू दी पॉवर n. मग याचं कंपोजिट फंक्शन कसं बनेल तर y इज इक्वल टू x टू दी पॉवर n. म्हणजे कंपोजिट फंक्शन म्हणजे फक्त हा जो x आहे या xच्या जागेवर दुसरं फंक्शन जर असेल तर तेच कंपोजिशन ऑफ फंक्शन किंवा 2 फंक्शनचं कंपोजिशन असते ते. समजा याला बघा, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्सच्या जागेवर मी दुसरं फंक्शन घेतो, सपोज साइन एक्स आहे, म्हणजे हे झालं साइन एक्स टू दी पॉवर एनच्या जागेवर सपोज 4 घेतो, साइन एक्स टू दी पॉवर 4. y इज इक्वल टू सपोज या एक्सच्या जागेवर आपण काय करतो बघा, एक्सच्या जागेवर आपण दुसरे फंक्शन पुटअप करतो, म्हणजे एक्सच्या जागेवर मी इथं काय पुटअप केलं, साइन एक्स. आता नेक्स्टमध्ये मी या एक्सच्या जागेवर सपोज ई टू दी पॉवर एक्स पुटअप करतो, ई टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर 4. समजा y इज इक्वल टू या एक्सच्या जागेवर मी कॉस एक्स पुटअप करतो, म्हणजे कॉस एक्स टू दी पॉवर 4, किंवा मग मी या एक्सच्या जागेवर पुटअप करतो 2x प्लस 3, फंक्शन होईल 2x प्लस 3चा पॉवर 4. म्हणजे कंपोजिशन फंक्शन किंवा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे फक्त स्टँडर्ड फंक्शनमध्ये जिथे x आहे तिथे जर एक्सच्या जागेवर जर दुसरं फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. ठीक आहे, मग रूल कसे बनतील बघा. पहिले आपण रूल तयार करू आणि मग एका रूलवरचे 2-2, 3-3 एक्झाम्पल डिस्कस करू. कारण आपल्याला MSc CET ही एक्झाम असेल किंवा
JEE ही एक्झाम असेल, या एक्झामचे ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला अगोदर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. बेसिक कन्सेप्ट जर आपले क्लिअर असतील, सगळे फॉर्म्युले क्लिअर असतील, सगळे रूल्स आपले क्लिअर असतील आणि आपण सोबत 12th स्टँडर्डचं जे स्टेट बोर्डचं एक्झरसाइज आहे ते पण आपण डिस्कस करणार आहे. आता बघा, रूल्स आपण क्लिअर करू. कंपोजिशन ऑफ फंक्शन मी तुम्हाला सांगितलं की कंपोजिट फंक्शन म्हणजे फक्त हे जे स्टँडर्ड फंक्शन मध्ये एक्स असतो ना तिथे दुसरं फंक्शन. मग दुसरं फंक्शन म्हणजे काय? समजा आता सेकंड एक्झाम्पल बघा, समजा y इक्वल टू रूट एक्स आहे. मग आता या एक्सच्या जागेवर जर दुसरं फंक्शन आलं तर म्हणजे कसं तयार होईल फंक्शन? रूट ऑफ साइन एक्स. समजा एक्सच्या जागेवर कॉस एक्स असेल तर रूट ऑफ कॉस एक्स. एक्सच्या जागेवर जर टॅन एक्स असेल तर ते होईल रूट ऑफ टॅन एक्स. एक्सच्या जागेवर जर कॉट एक्स असेल तर होईल रूट ऑफ कॉट एक्स. मग आता हे याला दुसरं फंक्शन न टाकता आपण असं म्हणू शकतो y इक्वल टू सपोज असलं रूट ऑफ एक्स. म्हणजे आता आपण एक्सच्या जागेवर डिफरंट फंक्शन पुटअप करत आहे, जसं की साइन एक्स पुट केलं, कॉस एक्स पुट केलं, टॅन एक्स पुट केलं, कॉट एक्स पुट केलं. तसं आपण या सगळं आता इन जनरल आपण काय म्हणू शकतो? एफ ऑफ एक्स पुट केलं आपण एक्सच्या जागेवर. मग जर स्टँडर्ड फंक्शन मध्ये एक्सच्या जागेवर जर एफ ऑफ एक्स असेल, दुसरं फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे आपण डिस्कस करू. आता हे सगळे रूल्स आपण, हे जे 6 स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले आहेत, या 6 स्टँडर्ड फंक्शनच्या फॉर्म्युल्या सोबत कम्पेअर करून आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन स्टडी करू. बघा आता पहिले फर्स्ट इकडे स्टँडर्ड फंक्शन मध्ये काय होतं? एक्स टू दी पॉवर एन. तर इकडे काय होईल? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा असणार आहे? फक्त याच्यामध्ये फक्त सिंपल एक, जिथं डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स आहे तिथे एफ ऑफ एक्स ठेवायचं आणि मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचं. एक्झाम्पल मध्ये मी क्लिअर करणारच आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? dy बाय dx इज इक्वल टू एन समोर घ्या, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. सेकंड मध्ये आता याचे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल घेऊ आपण. इथे दिसत नसेल तर खाली घेऊ. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन. सेम जसं आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला या फंक्शनचा, y इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर एन जर असेल तर कसा डेरिव्हेटिव्ह काढला आपण? एन समोर एक्स चा पॉवर 1 ने कमी. सेम कन्सेप्ट आपल्याला इकडे यूज करायची आहे. एन ला समोर घ्या, एन समोर, तिथे एक्स चा पॉवर 1 ने कमी होत होता, इथे कोणाचा पॉवर कमी होईल? एफ ऑफ एक्स चा पॉवर 1 ने कमी. म्हणजे एफ ऑफ एक्स चा पॉवर 1 ने कमी आणि मल्टिप्लाय मध्ये एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. आता हा जो रूल बघितला आपण, फंक्शनचा पॉवर जर एन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा बघा. एन ला समोर घ्या, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता एक्झाम्पल डिस्कस करू, 2-3 एक्झाम्पल डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू ट्वाइस एक्स प्लस 3 ब्रॅकेट टू द पॉवर 4 या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. रूल तुमच्या समोर लिहिलेला आहे. फंक्शनचा पॉवर जर एन असेल तर एन समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता याला जर या रूल सोबत कम्पेअर केलं मी तर इथे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू बघा काय दिलेली आहे? ट्वाइस एक्स प्लस 3 आणि एनच्या जागेवर किती आहे बघा इथे? 4. मग याला जर डिफरन्शिएट केलं आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर वायचा डेरिव्हेटिव्ह होईल dy बाय dx इज इक्वल टू, पहा सेम इकडे एन समोर म्हणजे इथे कोण समोर येईल? 4 समोर. फंक्शनचा पॉवर 1 ने कमी म्हणजे ट्वाइस एक्स प्लस 3 चा पॉवर किती ने कमी होईल? 1 ने. 1 ने कमी म्हणजे 3 आणि मल्टिप्लाय मध्ये 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह. आता इथे एफ ऑफ एक्स होतं म्हणून मल्टिप्लाय मध्ये एफ डॅश ऑफ एक्स लिहिलं. इथे ट्वाइस एक्स प्लस 3 आहे, मग ट्वाइस एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 3. आता हे या टर्मला आपण ऍज इट इज ठेवणार आहे म्हणजे हे झालं 4 इंटू ट्वाइस एक्स प्लस 3 ब्रॅकेट टू द पॉवर 3 इंटू, आता आपल्याला ट्वाइस एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग ट्वाइस एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर इथे ऍडिशन रूल लागेल. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघितलं नसेल तर प्रिव्हियस लेक्चर बघून घ्या. ट्वाइस एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह आपण ऍडिशन रूल न काढतो. ट्वाइस एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह
आता ट्वाईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2, के एक्सचा डेरिव्हेटिव्ह के अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग 2x डेरिव्हेटिव्ह 2 आणि 3 डेरिव्हेटिव्ह 0. आता याला जर फर्दर सिम्प्लिफाय केलं तर 2 4 8 करून टाका. 8 इंटू ट्वाईस एक्स प्लस 3 ब्रॅकेट टू द पॉवर 3. ठीक आहे. आता नेक्स्ट परत एक एक्झाम्पल डिस्कस करू आपण. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल परत घेऊ आपण एखादा. हा रूल परत एकदा समजून सांगतो. एफ ऑफ एक्सचा पॉवर जर एन असेल तर एनला समोर घ्यायचं, एफ ऑफ एक्सचा पॉवर 1 ने कमी करायचा आणि ज्याचा पॉवर कमी केला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मल्टिप्लिकेशनमध्ये. आता फॉर एक्झाम्पल बघा दुसरं एक्झाम्पल घेतो. मी आजच्या लेक्चरमध्ये फक्त हे 6 रूल तुमचे कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. 2-2 एक्झाम्पल एका रूलवरचे आपण घेणार आहे. आता सेकंड एक्झाम्पल सपोज y इज इक्वल टू साइन एक्सचा पॉवर 10 याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे. रूल समोर आहे. जे फंक्शनचा पॉवर असेल, आता बघा इथं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय साइन एक्स आहे. मग वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx n समोर घेतला आपण इथे बघा हा 10 समोर आला आणि फंक्शनचा पॉवर 1 ने कमी म्हणजे साइन एक्सचा पॉवर 1 ने कमी मीन्स 9 होऊन जाईल आणि n2 डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन बघा 10 साइनचा पॉवर 1 ने कमी झालेला आहे 9 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. काही अडचण आहे या रूलमध्ये. फंक्शनचा पॉवर जर n असेल तर nला समोर घ्या, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा, मल्टिप्लायमध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. चला आता आपण सेकंड रूल डिस्कस करू. आता सेकंड रूल बघा कसा आहे. सेकंड रूल स्टँडर्ड फंक्शन सोबत कम्पेअर करून रूल समजून सांगतोय. आता स्टँडर्ड फंक्शनमध्ये बघा y इज इक्वल टू 1/x टू द पॉवर n जर असेल तर हा जो डिनॉमिनेटरमध्ये एक्सचा पॉवर आहे याला आपण मायनसमध्ये घेतो, डेरिव्हेटिव्ह काढत असताना निगेटिव्ह घेतो न्यूमरेटरला आणि एक्सचा पॉवर 1 ने इन्क्रीज करतो. मग जर इथे एक्सच्या जागेवर जर दुसरं फंक्शन असेल, ठीक आहे, सपोज y इज इक्वल टू सेकंड रूल y इज इक्वल टू 1/x जागेवर दुसरं फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्सचा पॉवर n असेल तर मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आपण. सेम तसंच डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे dy बाय dx. बघा इथे काय करत होतो आपण, जो एक्सचा पॉवर असेल त्याला निगेटिव्ह घेत होतो, इथे पण तेच करणार -n अपॉन एक्सचा पॉवर 1 ने इन्क्रीज केला, इथे कोणाचा पॉवर इन्क्रीज होईल एफ ऑफ एक्सचा पॉवर 1 ने इन्क्रीज आणि फक्त इथे मल्टिप्लायमध्ये डेरिव्हेटिव्ह नव्हता, फक्त इथे छोटासा डिफरन्स एवढाच आहे फक्त, म्हणजे जसा आपण स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो तसंच आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन काढतो. फक्त जिथे एक्स असते तिथे काय असते फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स असते. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये पण तोच चेंज करायचा आपल्याला. डेरिव्हेटिव्ह काढायचा स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पॉवर कसा आहे -n अपॉन x टू द पॉवर n+1. मग इथे कसं होईल -n अपॉन एफ ऑफ एक्स टू द पॉवर n+1 n2 या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. बघा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी 2-2 एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहे. बघा फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू 1/sin x किंवा cos x टू द पॉवर 10. ठीक आहे. 1/f(x) टू द पॉवर n. इथे f(x) ची व्हॅल्यू आहे cos x आणि n ची व्हॅल्यू किती आहे 10. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx -n म्हणजे -10 अपॉन फंक्शनचा पॉवर 1 ने इन्क्रीज म्हणजे cos x चा पॉवर 10+1 म्हणजे 11 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos म्हणजे -10 अपॉन cos x टू द पॉवर 11 इंटू cos x चा डेरिव्हेटिव्ह. आता cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -sin x. स्टँडर्ड फंक्शनचे सगळे फॉर्म्युले पाठ करून घ्या. मायनस इंटू मायनस प्लस 10 sin x अपॉन cos x टू द पॉवर 11. ठीक आहे. आता बघा काही अडचण नसेल 1/f(x) टू द पॉवर n असेल तर डेरिव्हेटिव्ह -n अपॉन f(x) टू द पॉवर n+1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. अजून एक एक्झाम्पल डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू 1/2x प्लस 10 टू द पॉवर 100. कसा डेरिव्हेटिव्ह काढणार बघा.
जो पॉवर असेल तो निगेटिव्ह मध्ये घ्या. dy बाय dx इज इक्वल टू -100 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये फंक्शनचा पॉवर 1 ने इन्क्रीज करा. twice x प्लस 10 टू दी पॉवर 1 ने इन्क्रीज मीन्स 101 इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ twice x प्लस 10, डेरिव्हेटिव्ह ऑफ twice x प्लस 10 -100 अपॉन twice x प्लस 10 टू दी पॉवर 101 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ twice x प्लस 10. तर ऍडिशन रूल twice x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि 10 चा डेरिव्हेटिव्ह 0. twice x चा डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजे याचा आन्सर काय येईल आता -100 इंटू 2 -200 अपॉन twice x प्लस 10 टू दी पॉवर 101. दोन एक्झाम्पल आपण या रूलवरचे पण डिस्कस केले. आता नेक्स्ट रूल आहे आपला म्हणजे स्टँडर्ड फंक्शन सोबत कंपेअर करून सांगतो. म्हणजे स्टँडर्ड फंक्शनचे जर फॉर्म्युले तुम्ही लक्षात घेतले तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजे सेम स्टँडर्ड फंक्शन सारखंच करायचंय. फक्त जिथं एक्स असेल तर एक्सच्या जागेवर दुसरं फंक्शन येणार आहे कंपोजिट फंक्शन मध्ये. आता थर्ड रूल मध्ये बघा. थर्ड रूल मध्ये आता इकडे काय y इज इक्वल टू रूट एक्स. तर इकडे कसं फंक्शन असणार आहे y इज इक्वल टू रूट एफ एक्स. y इज इक्वल टू रूट एफ एक्स. मग y इज इक्वल टू रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा होता तर 1/2 इंटू रूट एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा असणार त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू 1 सेम एक्सच्या जागेवर फक्त एफ ऑफ एक्स 2 इंटू रूट एफ एक्स आणि मल्टिप्लाय मध्ये एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे स्टँडर्ड फंक्शन मध्ये आणि कंपोजिट फंक्शन मध्ये एक छोटासा डिफरन्स आहे डेरिव्हेटिव्ह काढण्यात. तिथे 1/2 इंटू रूट एक्स आहे तर इथे आहे 1/2 इंटू रूट एफ एक्स म्हणजे एक्सच्या जागेवर एफ एक्स आणि ज्याला एक्स जो काही एक्सच्या जागेवर असेल त्याचा फक्त मल्टिप्लायला डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. मग आता याच्यावरचे काही 2-3 एक्झाम्पल आपण डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ कॉस एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार तर dy बाय dx 1/2 इंटू अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स आहे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे जे रूट मध्ये फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स 1/2 अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स. म्हणजे फायनल आन्सर होईल मायनस साइन एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ कॉस एक्स. अजून एखादा एक्झाम्पल डिस्कस करू. नोट्स बनवू शकता तुम्ही, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता एखादा एक्झाम्पल अजून या रूलवरचं डिस्कस करू. y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3. एफ ऑफ एक्सच्या जागेवर काय येतात एक्स स्क्वेअर प्लस 3. फॉर्म्युला रूल समोर लिहिलेला आहे dy बाय dx इज इक्वल टू 1/2 इंटू रूट एफ एक्स रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे रूटच्या आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3. बस आता याला ॲज इट इज ठेवायचं फक्त याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे फायनल आन्सर येईल तुमचं 1 इंटू ट्वाइस एक्स अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस 3. 2 गेट कॅन्सल एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3. पण थर्ड रूल तुमचा क्लिअर झाला असेल. y इज इक्वल टू रूट एफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. फोर्थ रूल डिस्कस करू आपण आता. बघा फोर्थ रूल आहे y इज इक्वल टू स्टँडर्ड मध्ये y इज इक्वल टू लॉग एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह 1/x. मग आता कंपोजिट फंक्शन मध्ये फक्त एक्सच्या जागेवर दुसरं फंक्शन आपण घेतो. मग y इज इक्वल टू तिकडे लॉग एक्स आहे तिकडे होईल लॉग एफ एक्स. मग तिकडे लॉग एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. मग इकडे काय असणार आहे तर इकडे डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू सेम तिकडे लॉग एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. इथे लॉग एफ एक्स आहे मग याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/fx इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बघा एकदम सिंपल. लॉग एक्सचा 1/x मग लॉग एफ एक्सचा काय होईल 1/fx इंटू एफ डॅश ऑफ एक्स.
बघा एक्झाम्पल थ्रू क्लिअर करू. y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स. याला जर तुम्ही रूल सोबत कम्पेअर केलं तर एफ ऑफ एक्स जागेवर बघा काय साइन एक्स आहे. मग डेरिव्हेटिव्ह कसा होईल dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन लॉग एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग लॉग साइन एक्सचा काय होईल तर 1 अपॉन साइन एक्स इंटू हे पहा 1 अपॉन एफ एक्स आणि एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स मल्टिप्लाय मध्ये म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. 1 अपॉन साइन एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. मग याला फर्दर सिम्प्लिफाय केलं तर कॉस एक्स अपॉन साइन एक्स. कॉस अपॉन साइन काय होणार कॉट एक्स. ठीक आहे. पहा नेक्स्ट आता 5th नंबर आणि 6th नंबर हे दोन रूल डिस्कस करू. 5th नंबर मध्ये बघा स्टँडर्ड फंक्शनचा बघा. अगोदर स्टँडर्ड फंक्शनचा बघू नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता स्टँडर्ड फंक्शन जर a टू द पॉवर x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो a टू द पॉवर x इंटू लॉग a. मग जर आता इथे y इज इक्वल टू 5th रूल मध्ये 2 टू द पॉवर सपोज a टू द पॉवर जर f ऑफ x असेल 2 टू द पॉवर x चा a टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर x इंटू लॉग a. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल तर dy बाय dx इज इक्वल टू a टू द पॉवर fx पहा x च्या जागेवर फक्त fx इंटू लॉग a आणि मल्टिप्लाय मध्ये एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. स्टँडर्ड फंक्शन मध्ये ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. कंपोजिट फंक्शन मध्ये बघा फक्त चेंज कुठे एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्स आहे. मग जो चेंज फंक्शन मध्ये तोच त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये करायचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये पहा बरं ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. मग इथं काय होणार ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए आणि जे फंक्शन एक्सच्या जागेवर आहे त्याचा मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह. मग पहा विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल क्लिअर करू. सपोज y इज इक्वल टू 2 टू द पॉवर tan x आहे. मग या रूल सोबत जर कम्पेअर केलं तर a च्या जागेवर आहे 2 आणि f ऑफ x च्या जागेवर आहे tan x. याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आपण तर y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx 2 टू द पॉवर tan x a टू द पॉवर f ऑफ x इंटू लॉग a इंटू f डॅश ऑफ x. मग इथं होईल 2 टू द पॉवर f ऑफ x म्हणजे tan x आहे tan x इंटू लॉग 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायला काढतो इथे एफ ऑफ एक्स tan x आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x. 2 टू द पॉवर tan x इंटू लॉग 2 इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. ठीक आहे. अजून एखादं एक्झाम्पल डिस्कस करू. बघा y इज इक्वल टू 3 टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 3. सपोज याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. रूल सोबत जर कम्पेअर केलं तर एफ ऑफ एक्स जागेवर आहे एक्स स्क्वेअर प्लस 3. डेरिव्हेटिव्ह कसा काढणार तर dy बाय dx ए टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा होणार 3 टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 3 म्हणजे ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग 3 आणि इंटू मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3. सिम्प्लिफाय करू 3 टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू लॉग 3 आणि एक्स स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. मग याला असं लिहू शकतो आपण log 3 इंटू 2x इंटू 3 टू द पॉवर एक्स स्क्वेअर प्लस 3. आता लास्ट रूल बघू आजच्या लेक्चरचा. बाकी जे 6-7 रूल राहतात ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. आता शेवटचा रूल y इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स असेल तर y इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स. आता हे ई टू द पॉवर एक्स आपण याला ई टू द पॉवर एक्सला म्हणजे एकदम गरीब फंक्शन आहे ई टू द पॉवर एक्स म्हणजे ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण ई टू द पॉवर एक्स असतो आणि ई टू द पॉवर एक्सचं इंटिग्रेशन पण ई टू द पॉवर एक्स असते. काहीच त्याला चेंज करायला लागत नाही. बघा 6 नंबरच्या रूलमध्ये y इज इक्वल टू ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स म्हणजे स्टँडर्ड फंक्शन मध्ये ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स. कंपोजिट फंक्शन मध्ये एक्सच्या जागेवर काय असणार आहे एफ ऑफ एक्स असणार आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो
तर dy बाय dx इज इक्वल टू सेम e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x, तसाच e टू द पॉवर f of x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर f of x. फक्त इथे चेंज काय आहे, तर f of x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावा लागतो, तो असतो f डॅश ऑफ x. मग फॉर एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू e टू द पॉवर cot x आहे सपोज. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार तुम्ही, तर y इज इक्वल टू e टू द पॉवर cot x म्हणजे e टू द पॉवर f of x चा e टू द पॉवर ऑफ x इंटू f डॅश ऑफ x, म्हणजे e टू द पॉवर cot x चा कसा होईल मग e टू द पॉवर cot x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x, म्हणजेच e टू द पॉवर cot x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x काय होईल मायनस cosec स्क्वेअर x. आता हे सगळे स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लर्न करावे लागतील, त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता एक लास्ट एक्झाम्पल आपण डिस्कस करू, म्हणजे सेम e टू द पॉवर f ऑफ x वाल्या रूलवर y इज इक्वल टू e टू द पॉवर 3x प्लस 4. पर रूल समोर आहे e टू द पॉवर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy बाय dx इज इक्वल टू e टू द पॉवर f ऑफ x म्हणजे e टू द पॉवर 3x प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 4. आता e टू द पॉवर 3x प्लस 4 हे झालं आता याचं काम, इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना ऍडिशन रूल 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजेच फायनल आन्सर 3 इंटू e टू द पॉवर 3x प्लस 4. आता जे नेक्स्ट एक 6 ते 7 रूल राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा, नेक्स्ट लेक्चरमध्ये ते डाऊट्स तुमचे आपण क्लिअर करू. थँक्यू.